आठवणी ठेवा शिवरायांची गुणांची, माझ्या राजा छत्रपतींच्या गुणांची आठवण ठेवणारे आपण कोण? कारण ते कणभर नाही तर मनभर श्रेष्ठ होते. अशा शिवरायांच्या अनेक जीवनाच्या प्रसंगावर प्रकाश टाकण्यासाठी आपण निमंत्रित करीत आहोत आपले जिल्हा पशु संवर्धन अधिकारी प्रकाशजी हस्ताळकर सरांना की त्यांनी शिवचरित्रावर आधारित काही प्रसंगांना इथे वाचा फोडावी. आदरणीय हस्ताळकर सर. बराच वेळ सरांनी, आता त्यांचं नाव मला माहित नाही, पण खूप चांगलं इतिहास महाराजांविषयी माहिती सांगितली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजजी रांगडे साहेब, माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवर. रायगडाच्या माथ्यावरती आज उठे ललकार, रायगडाच्या माथ्यावरती आज उठे ललकार, सिंहासनी शिवराय बसले झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार. 6 जून 1674 ला शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. आजचा प्रसंग हाच असल्यामुळे मी प्रसंगावरच थोडं बोलतो आणि अगदी 5-6 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे, कारण बराच वेळ झालेला आहे. इतिहासाची एक माहिती सांगतो की आता जी घटना आपण साधारणपणे सर्वच वक्ते किंवा कोणी बी फक्त इतिहासावर बोलतात. साधारणपणे इतिहास आपल्याला माहित असतो. इतिहास में घटनाएं नहीं बदलती, इतिहास में घटनाएं नहीं बदलती, वर्तमान में परिस्थितियां बदल सकती है. मग इतिहासापासून आपण काय केलं पाहिजे? इतिहासापासून आपण धडा शिकला पाहिजे. इतिहासापासून जर आपण धडा शिकला नाही तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो रायगडावर का झाला बाबा? ते शिवाजी महाराज तर राजे होते, म्हणजे बादशाहच होते ना आपले. ते तर राजेशाही असताना मग पुन्हा लोकशाहीच्या मार्गाने शिवराज्याभिषेक करणे, विधी करून घेणे, शपथ घेणे हे का करावं लागलं शिवाजी महाराजांना? कारण त्या काळाची परिस्थिती, कुठलाही महापुरुष हा काळाचं अपत्य असते. त्या काळाची परिस्थिती अशी होती. शिवाजी महाराजांसोबत जे सरदार होते, शिवाजी महाराजांचे आप्तसौकीय होते आणि परकीय म्हणजे लोक जे होते ते भारताचा म्हणून कोणीच नव्हता. मग डच असतील, खून असतील, मोगल असतील, आदिलशाह असेल, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, हे सर्व या भारताच्या भूमीचे लोक नव्हते. मग भारत भूमीत असा कोणीच माणूस नाही. सर्व शाया येत आहेत, सगळे आपल्या देशाच्या म्हणजे रयतेचं लचके तोडत आहेत, म्हणजे हे वसाहतवाद निर्माण करत आहेत. आणि हा वसाहतवाद थांबला पाहिजे. आणि या सगळ्या ज्या शाया आहेत त्या शायाकडे आदिलशाह असतील, कुतुबशाह असतील, निजामशाही असेल, दिल्लीचा पादशाह म्हणजे मोगलशाही असेल, यांच्याकडे आपलेच लोक तेव्हा सरदार आणि आपलेच भाऊ वेगवेगळ्या शाहीकडे जाऊन आपल्याच विरोधात लढायचे आणि आपलेच मुर्दे पाडायचे. हे जिजाऊ महासाहेबाला समजलं. आपलेच लोक आपल्याला मारत आहेत आणि त्यांचं सगळं रक्तपात आपण बघायचा, तर हे थांबलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांना बी त्यांच्या पूर्वजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराज जन्मले आणि लगेच आपल्या लोकांना एकत्र केलं राजे झालं असं नाही. शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यांचे पूर्वज म्हणजे बाबाजी भोसले, मालोजी भोसले, शहाजी भोसले आणि मग शिवाजी भोसले. म्हणजे शिवाजी महाराज हे एका जहागीरदाराचे चिरंजीव आहेत. आणि मग हे जे स्वराज्य आपण म्हणतो हे स्वराज्य आहे. स्वराज्य म्हणजे प्रत्येक रयतेतल्या अगदी तळागाळातल्या माणसाला सुद्धा हे माझं राज्य आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून हे स्वराज्य आहे. आणि ही जी संकल्पना आहे, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांकडून ही संकल्पना मिळते आणि ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी मासाहेब जिजाऊ प्रेरणा देतात. म्हणजे स्वराज्याची प्रेरणा मासाहेब जिजाऊ आहेत. आणि मासाहेब जिजाऊ आणि तुकाराम महाराजांचे कीर्तन शिवाजी महाराजांनी ऐकलेत असे पुरावे आहेत. तुकाराम महाराज असं सांगतात, म्हणजे जिजाऊ मासाहेब तुकाराम महाराजांनाही विचारतात. तुकाराम महाराजांचे विचार शिवाजी महाराजांमध्ये हे सांगतात की आपल्या मराठा लोकांमध्ये, मराठा म्हणजे जात नव्हे, मराठा जात नाही. योगायोगाने हा राजकीय शब्द झाला, सध्याच्या काळात तर फारच गाजत आहे. परंतु मराठा
जसं आता आपण जनगण म्हटलो कार्यक्रमाच्या सुरुवातीला, जनगण म्हटलो तर जनगणामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा, मराठा मग महाराष्ट्र का म्हटलं नाही? तर मराठा म्हणजे हे स्वाभिमानाची शपथ आहे, हा बाणा आहे, हे भूमीचा स्वाभिमान आहे, हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची विचारधारा आहे. ही विचारधारा ज्योतिराव फुले म्हणजे शिवाजी महाराजापासून जिजाऊ माँसाहेबापासून तर त्या आजच्या काळातल्या संविधानापर्यंत येऊन ठेवते. म्हणून जिजाऊ हे जे शिवाजी महाराजांनी जे राज्याभिषेक केला, राज्याभिषेक केल्यानंतर ते सिंहासनावर बसू शकत होते. जसं शिवाजी महाराजांच्या समकालीन म्हणजे हे जे आता प्रतापगड आहे त्याला जावळीचे खोरे म्हणतात. आता महाबळेश्वर आणि ते जावळी तालुका, जावळी म्हणजे मेढा वगैरे तो जो भाग आहे त्याला उचाट वाघावळे जावळीचं खोरं म्हणतात. तर त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये आजही त्या उचाटला त्या जे चंद्रराव मोरे त्यांचा वाडा आहे. चंद्रराव मोरे ना शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं की तुम्ही आम्हाला रेव्हेन्यू का देत नाही, आम्ही स्वयंभू आणि स्वतंत्र राजे आहोत. तेव्हा चंद्रराव मोरे स्वजातीय म्हणतात, हो आम्ही तुम्हाला राजे मानणार नाही, आम्हाला जे राजाची पदवी आहे, राज्यपद आम्हाला कुणी दिलंय? आदिलशहाने दिलेले आहे विजापूरच्या. तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात नाही नाही नाही, स्वयं सार्वभौम आणि आम्ही स्वतंत्र राजे आहोत, म्हणजे सावरेन म्हणजे आता तर सार्वभौम जे संविधानामध्ये आहेत ते. मग राजा झाल्यामुळे पत्रव्यवहार करता येतो, उलट आपल्याला जे व्यापार करता येते. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सगळ्या म्हणजे इंग्रज आले होते, डच आले होते, सर्वांचे प्रतिनिधी आले होते. म्हणजे आपल्याला करार करता येतो, ट्रेड अँड टेरिफ करता येतो. म्हणून शिवाजी महाराजांविषयी जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावर येतात आणि प्रतापगड करून सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज तर हे राष्ट्रीय नेते होते. म्हणजे नॅशनल लिडरशिप काय म्हणते आताच्या काळात हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या देशाचे आर्थिक शिल्पकार आहेत. म्हणजे केवळ लहान तलवारीची लढाई नाही, केवळ रस्त्यावरची भूमीवरची लढाई नाही, तर आपल्याला समुद्रावर येणारे जहाज सुद्धा आपल्याला त्याचा सगळा हिस्सा मिळाला पाहिजे. म्हणून आरमार बांधणी करतात. जसं आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये वाळवण बंदर उभा करतात. म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं वाळवण बंदर जर इथं होत असेल म्हणजे ट्रेड अँड टेरिफ आणि व्यापार मोठा होईल, म्हणजे आपण जागतिक महासत्ता होऊ. ही शिवाजी महाराजांची विचारधारा ही जिजाऊ माँसाहेबांकडून मिळालेली आहे. ती काय विचारधारा आहे? महाराज म्हणतात की जसं एखादा पक्षी म्हणजे पोपट, आया बहिणी आपण कपडे वाळू घालतो बघा, त्याला वलानी म्हणतात, नवीन लोकांना माहित नसेल. असं एक रॉड असते म्हणजे बांबूच, हे इकडे एक दोरी इकडे एक दोरी, त्याच्यावर कपडे वाळू घालत होतो आपण, त्याला वलानी म्हणायची, वाळवणे. आणि त्याच्यावर जर एखादा पोपट बसला, पक्षी बसला आणि ते हलते, मग पोपट बसला की हलायला लागला, जसंही ते हलायला लागते तेव्हा ते पोपट आणखी त्याला जोरात धरते, आणखी जोरात घाबरते, आणखी हलते. तेव्हा त्या पोपटाला ती भीती वाटते की हे जर तुटलं तर, माझं काय होईल, माझी मान मोडल, माझं पाय मोडतील, माझा ऍक्सिडेंट होईल, असं तो घाबरतो, आणखी हलतो. तर तुकाराम महाराज त्याला म्हणतात, अरे तू ते आज नाही तर उद्या ते तुटणारच आहे, ते बांधलेलेच आज नाही तर तुटणार आहे, आणि तुटलं तरी तू मरणार नाहीस. म्हणजे काय सांगतात ते, शुके म्हणजे पोपट, शुके नळी केसी गोविल पाय, म्हणजे जोरात धरायला लागलं. शुके नळी केसी गोविल पाय आणि विसरून जाय पक्ष दोन्ही, म्हणजे तुला बलदंड असे पंख आहेत, हे तुटलं तरी तू आकाशात उडू शकतोस. हे तू म्हणजेच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे आमच्या या मराठा राज्यातल्या सर्व रयतेला त्यांचा स्वाभिमान जागृत करून भीती काढून टाकायची आहे, मानसिक गुलामगिरी नष्ट करायची आहे आणि स्वतंत्र स्वराज्य, मी स्वतः बादशाह आहे, मी राजा आहे आणि स्वतःची डीलिंग करायची आहे. म्हणजे ही लढाई राजकीय लढाई होती. शिवाजी महाराजांची लढाई धार्मिक लढाई नव्हती,
सर्व समूहाच्या लोकांना सोबत घेऊन लढत होते. आजच्या प्रक्षेपणामध्ये म्हणजे शिवाजी महाराज आत्ताच सरांनी सांगितलं, ह्या शिवा काशीद हा नाभिक जातीचा होता, जीवा महाले नाभिक जातीचे होते. विविध जातीच्या लोकांना त्यावेळेला मराठा म्हणायची पद्धत होती. आज सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर आपण दिल्लीला गेलो की कुठल्याही जातीचा महाराष्ट्रातला माणूस असतो त्याला मराठाच म्हणतात. आणि राष्ट्रगीतामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना मराठाच म्हणतात. म्हणजे ही राजेशाही असून सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र निर्माण करण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. म्हणजे शिवाजी महाराजांना जी या भारत, त्यावेळेला बी भारत एकसंघ नव्हता, एकाच राजाची सत्ता पूर्ण भारतावर नव्हती. म्हणजे अनेक छोटे छोटे राज्य संस्थानिक नंतर जोडल्या गेलेले आहेत. जसं हैदराबाद संस्थानामध्ये मी होतो 1 वर्ष उशिरा, म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला आम्ही स्वतंत्र झालो सर. म्हणजे नाशिक पर्यंतचा भाग हा हैदराबाद गंगानगरचा भागानगरचा भाग म्हणतात. नंतर आम्ही स्वतंत्र झालो मराठवाड्याचा भाग. म्हणजे हे वेगवेगळे राजे होते आणि या सर्व राजांना एकत्र करून मी दक्षिणेत आहे, आता उत्तरेत जाऊन मला दिल्लीची सत्ता घेऊन सर्व भारत एकत्र करायचा आहे. म्हणजेच आयडिया ऑफ इंडिया, आयडिया ऑफ इंडिया हे शिवाजी महाराजांचं तत्व आहे. तेच आयडिया ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांना, म्हणजे राष्ट्रपिता फुलेंना गुरु मानतात, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांना गुरु मानतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारला गेलं की तुम्ही हे संविधान एवढं छान संविधान लिहिलात, लिखित संविधान या जगातलं सगळ्यात मोठं संविधान लिहिलात, हे संविधान लिहिताना तुम्हाला खूप खस्ता खाव्या लागल्या असतील, तर बाबासाहेब म्हणतात मला फार संविधान लिहिताना खस्ता खाव्या लागलेल्या नाहीत, कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेले भूमिपुत्रांचं राज्य होतं, रयतेचं राज्य होतं, हे बाबासाहेब म्हणतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं हे रयतेचं राज्य, पश्चिम महाराष्ट्रावरचं राज्य, या कोकणावरचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या 640 जिल्ह्यावर घेऊन गेलं आणि पूर्ण देशावर घेऊन गेलं. आज जगामध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, त्याचे अनेक देश, म्हणजे साधारण जगातले सर्वच देश आज लोकशाही मानतात. आणि त्या लोकशाही मानणारे जे लोक आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित, म्हणजे माणसामध्ये समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता हे निर्माण करण्यासाठी जे जे लोक हे मेंबर आहेत त्यांना आम्ही साथ देऊ, हे युनो सांगते, जागतिक देशाची जी संघटना सांगते. म्हणजे राष्ट्रमातेचे विचार शिवरायाच्या मार्फत आज जगावर प्रस्थापित होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन काय पडायचं. सर्व जातीच्या लोकांना, उदाहरणार्थ नूरखान बेग पहिला सरनौबत, दर्या सारंग दौलत खान, शिवाजी महाराजांसोबत सर्व जातीचे लोक होते. म्हणून शिवाजी महाराजांची लढाई जातीपातीची नव्हती, ही राजकीय लढाई होती. आणि ही राजकीय लढाई माणसामध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्याची मानसिक गुलामीगिरी खतम करण्यासाठी ही लढाई होती. म्हणून ह्या राज्याभिषेकापासून आपण काय धडा घेतला पाहिजे. आज आपण सगळे लोक कोण आहोत, या स्टेजवर बसलेले सगळेच लोक, आपण या हॉल मधले सगळे लोक कोण आहोत, आपण या लोकशाहीच्या सत्तेचे भागधारक आहोत. लोकशाहीचे 4 खांब आहेत, न्यायपालिका, विधिपालिका, कार्यपालिका आणि प्रचार प्रसार माध्यम. आपण कोण आहोत, कार्यपालिका आहोत. आपण कार्यपालिका आहोत म्हणजे आपण लोकसेवक आहोत. म्हणून हे एमपीएससी, यूपीएससी दिलेले लोक काय आहेत, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, पब्लिकच्या सेवेसाठी आपण, म्हणजे केंद्र लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग, म्हणजे लोकसेवेसाठी आपली निर्मिती आहे. आणि त्या लोकसेवेचं काम जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांकडून करून घेतलं आणि शिवाजी महाराजांना गुरु मानून हे सर्व महापुरुष काम करतात. म्हणजे आपली जबाबदारी आज काय आहे, आजची आपली जबाबदारी आहे मानव विकास आणि शाश्वत विकास. मानव विकास आणि शाश्वत विकास. काल आपण पर्यावरण दिन साजरा केला, आज शिवराज्याभिषेक दिन आपण साजरा करतो. मानवी विकास आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सामाजिक सुरक्षा हे संविधानिक निकष आहेत. आणि ह्याच्यावर आपण काम करत आहोत. आपण कोण आहोत, पब्लिक सर्वंट आहोत, जनतेचे सेवक आहोत. हे मला कधी कळते, जेव्हा एखादा माणूस सस्पेंड होतो, जेव्हा एखाद्या माणसाला लाचेच्या ह्याच्या खाली पकडल्या जाते, तेव्हा पेपरला बातमी येते लोकसेवक, म्हणजे लोकसेवक आहे.
यानं लाच घेताना पकडलं तेव्हा मला कळालं की आपण बी लोकसेवक आहोत. नसतं आपल्याला हे कळालं. आपली जिम्मेदारी आहे, म्हणजे आपल्यामध्ये टॅलेंसी आहे, आपल्यामध्ये बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता आहे म्हणून एमपीएससी पास झालो. वी आर इंटेलिजंट. इंटेलिजन्सी आहे, पण त्याच्यामध्ये त्याच्यासोबत इंटिग्रिटी म्हणजे इमानदारी असणं गरजेचं आहे, प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. इंटेलिजन्सी, इंटिग्रिटी, त्याच्यामध्ये आपल्या कामामध्ये इफिशियन्सी म्हणजे आपली पात्रता वाढली पाहिजे, आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे. इंटिग्रिटी, इंटेन्सिटी, इंटिग्रिटी, इंटेलिजन्सी, इंटिग्रिटी, इफिशियन्सी आणि त्याचं आपण रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे, म्हणजे आपण प्रतिनिधित्व केलं पाहिजे. म्हणजे जनतेचं प्रतिनिधित्व आपण करत आहोत, म्हणजे रयतेची सेवा आपण करत आहोत. तीच रयतेची सेवा संविधानामध्ये लिहिलेली आहे. संविधानाच्या प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये, घटनेच्या सरनाम्यामध्ये असं लिहिलेलं आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक, कोणी नाही, आम्ही भारताचे लोक म्हणजे मी, सर्वच आपण सगळे आम्ही भारताचे लोक अशी शपथ घेतो. जनतेची सेवा करण्याची हे एक रयतेचं राज्य आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला भूमिपुत्रांचं राज्य दिलं, फुलेंनी शिक्षण दिलं, शाहूने आरक्षण दिलं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व विचारांना घटनेत संरक्षण दिलेले आहे. आणि शिवाजी महाराजांना आज या दिनी मी मानाचा मुजरा करतो. एक उदाहरण म्हणजे एक गोष्ट सांगतो की बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे, त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे. प्रबोधन म्हणजे काय? प्रबोधन म्हणजे समाजाचं हित ज्या गोष्टीत दडलेले आहे ती गोष्ट त्या समाजाला न घाबरता सांगणे, न भीता सांगणे, जाहीरपणे सांगणे, हे प्रबोधनकार ठाकरे काय म्हणायचे? शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर 33 कोटी देवाची फलटण सुद्धा बाद होऊ शकते. म्हणजे त्यांना म्हणायचं की शिवाजी या नावामध्ये काय ताकद आहे. शिवाजी उलट केलं तर काय होईल? जीवासी केला. म्हणून या राजाला मानाचा मुद्रा करतो आणि धन्यवाद. थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की. असं म्हणतात, आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवभांचा दरारा. असा दरारा आज प्रशासनामध्ये ज्यांचा आहे. असं म्हणतात की शिवाजी महाराजांना की अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित. आज आपल्यामध्ये असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यामध्ये हे अष्टावधान जागृत हे विशेष असं कौशल्य त्यांच्याकडे आहे. आणि त्यांचं अष्टप्रधान मंडळ सुद्धा आज व्यासपीठावर विराजमान झालेलं आहे. आपण सर्व मावळे त्यांच्या सोबतीला आहेत. आपण सर्वांना सांगूया की आजच्या शिवस्वराज्य दिनी आपण अष्टप्रधान वेष्टित आणि अष्टावधान जागृत असे अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेला लाभलेले आहेत. हे लोकांचं आणि रयतेचं राज्य आहे. विविध शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मावळे कुठे कमी तर पडत नाहीत ना. आपण एक आपल्या अष्टप्रधान मंडळाला आणि आम्हाला या शिवस्वराज्य दिनी मार्गदर्शन करावं. आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनोज रांजळे सर आजच्या ह्या शिवस्वराज्य दिनाला संबोधित आहेत. आजच्या शिवराज्याभिषेक दिनी अत्यंत उत्कृष्ट असा सकाळपासूनचा कार्यक्रम चाललेला आहे. आपले सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्पकतेनं अत्यंत सूत्रबद्ध सकाळी 11 पासून छान बांधणी आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत आणि रणवीरच्या पोवाड्यानं जान आणली. रणवीरचा आवाज आणि आणखीन आता म्युझिक, मला असं वाटायला लागले की आपण त्या शाळेतले त्याचे साथीदार सुद्धा जर म्युझिकवाले जर आणले असते तर पोवाड्याला आणखीन उंची येईल. पण पुढच्या वेळी करतो तसं. मनोज एरापल्ले सरांनी सर्व शिवचरित्र थोडक्यात मांडून छान आपल्याला नेमकं काय शिकायचं हे सांगितलं. हसनाळकर साहेबांनी शिवरायांचा संदर्भ कामाचा आणि आदर्शाचा हा आत्ताच्या संविधानापर्यंत जोडून ते कसं आत्ता उपयोगी आहे आणि याबाबत आपल्याला सांगितलेलं आहे. हा मुळात शिवराज्याभिषेक दिन का करायचा तर आपण इतिहासातून काय शिकायचं, इतिहासातून प्रसंग घेऊन फक्त भांडत बसायचं का किंवा त्याचेच गोडवे फक्त गात बसायचं का किंवा नुसतंच गौरव करत बसायचं का, ते आत्मसात कधी करायचे आणि ते करण्यासाठी त्याची जाणीव व्हावी म्हणून हे दिन साजरे करायचे आहेत. केवळ एक उत्साह इव्हेंट म्हणून करायचं नाहीये तर त्यातून जे काही शिकायचंय आणि ते अंमलात आणायचे, ते आचरणात आणायचे, त्यासाठी हे करायचंय. संत रामदासांनी अगदी थोड्या शब्दात एक सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये सर्व शिवरायांचा इतिहास, त्यांचा
संपूर्ण कालखंडच डोळ्यासमोर येऊन जातो की निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. श्रीमंत कुणाला म्हटलं जायचं? राजांना, महाराजांना. पण कसे होते ते? योगी होते. म्हणजे हा राजा कसा होता? तर योगी राजा होता. जे हसनाळकर साहेबांनी सांगितलं की हा म्हणजे स्वतःसाठी की माझं कुटुंब आणि माझं राज्य पुढे चालवावं ह्या याचा नव्हता, तर बहुत जनांशी आधारू होता आणि सर्व समावेशक होता. सर्व 18 पगड जाती बलुतेदार या सगळ्यांना सामावून घेऊन, सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेऊन, आणि सुरुवातीला सोबतीला कुणी घेतलं होतं त्यांनी? कुठली सरदारांची मुलं होती का? तोरणा किंवा पहिली जेव्हा शपथ घेतली रोहिडेश्वराच्या तिथं, त्यावेळेला सगळे मावळे साध्या घरातली त्याची मित्रमंडळी होती साहेबांची, राजांची, आणि ती घेऊन शपथ घेतली. आणि ह्याच लोकांना मोठं केलं आणि त्यातून हे स्वराज्य उभं केलं. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असा जाणता राजा. म्हणजे राजा कसा असावा? तर यशवंत, कीर्तिवंत होणारच, युद्ध केली आहे त्याला कीर्तिवंत, सामर्थ्य आहे, वरदवंत आहे, पण पुण्यवंताची जोड आहे, पुण्याची जोड आहे त्याला. नीतिवंत आहे, नीतीची जोड आहे. केवळ तलवारीच्या जोरावर जे मुघलांनी किंवा इतर ज्या शाया होत्या त्या सगळ्यांनी राज्य केलं होतं की जनतेचं कल्याण हे डोळ्यासमोर न ठेवता केवळ आपल्या शाया मोठ्या करणं हे उद्दिष्ट होतं. आणि त्यातून या गोरगरीब जनतेची सोडवणूक करणं आणि त्याला हे तुमचं राज्य आलेलं आहे ह्याची जाणीव करून देणं. आणि ती जाणीव केल्यावर राज्याभिषेकाचं, आता हसनाळकर साहेबांनी सांगितलं की राज्याभिषेक का करावा लागला? कारण एक सरदार म्हणून केवळ नुसतं एक गड ताब्यात घेतले, काही राज्य ताब्यात घेतलं म्हणून होत नाही की त्याला राज्याभिषेक केलेला आहे, आता मी राजा आहे. ह्या बाकीच्या आलेले जे आक्रमक होते आणि ज्या आक्रमक शाया होत्या, मुघल साम्राज्य होतं, यांना धडक बसवावी, यांना थेट आव्हान द्यावं. आणि म्हणून मी एक आता तुमच्या समोर उभा आहे, या जनतेचा मी पालक आहे, ह्याच्यावर तुम्ही आक्रमण करायचं नाहीये. आणखीन या साम्राज्यामध्ये कुणाच्या म्हणजे भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही अशी मला हमी द्यायची आहे. हे दाखवण्यासाठी, केवळ मोठेपणा दाखवण्यासाठी नव्हतं, तर यासाठी त्यांनी ते राज्याभिषेक करून घेतला होता. रामदासांनी पुढेही म्हटले त्यामध्ये, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. का म्हणजे ह्या सगळा महाराष्ट्र धर्म का टिकलाय? ते तुमच्यामुळे टिकलेला आहे असं वर्णन केलेलं आहे. याच राजांनी आपल्याला जनतेची कणव कशी होती किंवा साध्या गोष्टीमधून जे आज्ञापत्रात सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे आरमारानं सुद्धा आता बऱ्याच वेळा असं असायचं की एक राजा आहे, त्याला आता आरमार बांधायचंय, जहाज बांधायचे किंवा राजवाडे बांधायचे, तो कुठल्याही जनतेचं कुठलंही झाड कुठल्याही जंगलातलं तोडून आणू शकत होते, सहज आणता येईल किंवा हेच होत होतं. पण त्यांनी स्पष्ट आज्ञापत्रात म्हटले की आरमारास तक्ते सोड डोलाच्या काठ्या आधी करून थोर लाकूड असावे लागते. ही मोठी जाड मोठी लाकडं लागतील. पण आपल्या राज्यात अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत, त्यांचे जे अनुकूल पडेल तेच हुजूर लिहून हुजूरच्या परवानगीने तोडून घ्यावे, त्याच्याही परवानग्या काढा, उगाच कुठेही जाऊन तोडून आणू नका. यावेळी जे लागेल ते परमुलकातून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे फणस आदी करून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात न लावू द्यावा. आंबे फणस खूप आहेत, आता कोकणचा हा जो पट्टा आहे, सह्याद्रीचा परिसर आहे, आंबे फणस खूप आहेत, आरमाराला नक्की लाकड लागणार आहेत, पण ते तोडू नका. काय म्हणून ही झाडे वर्षा 2 वर्षांनी होतात असे नाही. 1-2 वर्षात मोठं होतं, एवढं प्रचंड खोड होतं असं नाहीये. त्याला खूप वर्ष द्यावी लागतात. लोकांनी जतन केले असतात. रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडल्यावरही त्यांच्या दुःखास पारावर काय? एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्प काळेच बुडवून नाहीसे होते. म्हणजे स्पष्ट सांगितलेलं आहे, आपल्याच जनतेला आपल्याच लोकांना दुःख देऊन आणि त्याचं लुबाडून घेऊन जर आपण राज्य केलं, मोठं झालं, तर हे स्वल्प काळात बुडून जाईल. म्हणजे त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या सदिच्छा, त्यांच्या शुभेच्छा ह्या पाठीशी राहाव्यात हे त्यातून सांगितलेलं आहे. असं आज्ञापत्र देणारा आता आणखी पुढेही म्हटलेलं आहे, किंबहुना धनाचे पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावे हानी होते. म्हणजे काल जो आपण पर्यावरण दिन केला तो ते वाक्य तिथेही आलेलं आहे. या वृक्षांच्या अभावे हानीही होते. ही वृक्ष नुसती तोडून टाकली, जंगल सपाट केली तर हानी होणार आहे. कशाची? आता त्यावेळेला ते फार स्पष्ट लिहिलं नाही, पण ती पर्यावरणाचीच हानी होणार आहे, आपल्या राज्याचीच हानी होणार आहे. आणि त्यासाठी आपण आता वर्षानुवर्ष दिन साजरे करतोय, झाडे लावतोय. याकरता ही गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचे संतोषी न्यावे. म्हणजे त्याला
विचारून घ्यावं, मोठं झाड झालंय, जुनं झालंय, मग त्याला द्रव्य द्यावं, विकत घ्या, लुबाडून आणू नका. आपल्या राज्यासाठी, आपल्या सैन्यासाठी लागलं तरी ते लुबाडून आणू नका, त्याला द्रव्य देऊन त्या मालकाकडून विकत आणा. इतकं या गोष्टी सांगितलेल्या होत्या, ज्या आता सर्व वक्त्यांनी आपल्याला हे सर्व बाबी सांगितलेल्या आहेत. यातून पुन्हा एकदा म्हणजे ज्या साध्या साध्या घटनेतून आपण फक्त सगळे घटना वर्णन करून खूप ऐकतो, म्हणजे पावनखिंडीचा प्रसंग असो किंवा राजे पाटलाचे हात तोडलेले घटना असो, कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली, तिला सालंकृत म्हणजे साडी चोळी देऊन पाठवली, मी तुझा भाऊ आहे म्हणून सांगितलं. मग ह्या सगळ्या घटना ह्या फक्त काय वर्णन करून आवेशात सांगायच्या गोष्टी नाहीत, त्यातनं काय केलं त्यांनी, कसं वर्तन होतं आणि ते आपण आचरणात आणतोय का हेही बघायचंय. आणि ते कृपया सर्वांना विनंती आहे किंवा हे राहील की आपण हे आचरणात आणलं तरच आपण ते दिन साजरे केल्याचा खरा उपयोग होईल. आज या ठिकाणी ही व्याख्यानं झालेली आहेत. आजचा राज्याभिषेक दिन सरकारी म्हणून आपला पार पडलेला आहे. अजून एक माझ्या मनात तुम्हाला एक चांगला वक्ता आणून ऐकवायचा आहे, तो आपण मग त्यांचं नेमकं आज ते बुलढाण्याला आहेत, जिजाऊंच्या तिकडच्या कार्यक्रमाला गेलेले आहेत. मग ते व्याख्याते मी बोलवले, ते सोमवारी आपण 12 वाजता तो कार्यक्रम ठेवू. त्यांच्या तोंडून तुम्ही काहीतरी चांगलं ऐकावं असं मला वाटतंय, म्हणून मी त्यांना खास फोन केला आणि बोलवलेला आहे. आपण पुन्हा म्हणजे हा कार्यक्रम इथंच संपत नाही आज आपला, तो पुढे सोमवारी पण एक व्याख्यान चांगलं तुम्हाला ऐकायला संधी देत आहे. आता पुन्हा एकदा सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या, आपल्या राज्याच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. साहेबांना नुसतंच अष्टावधान जागृत म्हणत नाहीत, त्यांनी आजच्या ह्या शुभ संदेशामध्ये विविध विषयांना हात घातलेला आहे आणि त्यांच्या ह्या अशा कार्यकर्तृत्वामुळेच आज पालघर जिल्ह्यातला प्रत्येक तरुण म्हणत आहे की माती झालो तर कोकणचे होईल, तलवार झालो तर भवानी मातेचे होईल आणि अधिकारी झालो तर फक्त आणि फक्त मनोज रानडेच होईल, अशी ख्याती यांनी आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्याने ठेवलेली आहे. त्याच्या आदरणीय आंबे साहेबांचे आपण धन्यवाद व्यक्त करत आहोत. आता आपण छोटेखानी का होईना पण असं म्हणतात की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण तो गोड व्हावा. हा शेवटचा क्षण नाही, हा फक्त भाग 1 आहे, कारण भाग 2 ची पर्वणी साहेबांनी आपल्यासाठी सोमवारी ठेवलेली आहे. परंतु आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटेखानी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी साबळे सरांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा आभार व्यक्त करावा. धन्यवाद सर. आदरणीय व्यासपीठावरीलांना ज्यांनी या कार्यक्रमाचे देखील अध्यक्षस्थान भूषवलं आहे असे आमचे लाडके माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडे सर या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमात माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री रवींद्र शिंदे सर देखील या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्यांचेही शब्दसुमनांनी या आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी व नियोजनामध्ये अतिशय सुंदर आणि उत्साहपूर्ण वातावरण प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये, प्रत्येक बारीक गोष्टीमध्ये ज्यांनी लक्ष दिलं असे आपले आदरणीय श्री इजाज अहमद शरीफ मसलत सरांनी या कार्यक्रम अतिशय सुंदर आणि पत्रिका छापण्यापासून तर आता शेवटच्या याच्यापर्यंत सर्व नियोजन व्यवस्थित पार पाडलं, त्या सरांचेही मी हार्दिक आभार मानतो. आपले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री माननीय श्री चंद्रशेखर जगताप सर सरांचे आभार. प्रसंगी माननीय माननीय प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती रुपाली सातपुते मॅडम यांचेही आभार. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र आणि शिवचरित्रावर ज्यांनी थोडासा प्रकाश टाकला असे मनोज येरापल्ले सर यांनीही शिवचरित्रावर थोडे व्याख्यान दिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्यानंतर आपल्या नेहमीच वेगळ्या शैलीने आणि वेगळ्या आपल्या लगबीने आपल्या सर्वांना आपले विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्यासमोर बोलून दाखवले असे आपले श्री डॉक्टर हसनाळकर सर, सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख व सर्व आपण इथे या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे आपले सर्व अधिकारी कर्मचारी तसेच आपले पत्रकार बंधू या सर्वांचं मी मनापासून जिल्हा परिषद पालघरच्या वतीने आभार मानतो आणि सदर कार्यक्रम माननीय अध्यक्ष यांच्या वतीने संपला असं जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांनी वेशभूषा धारण केली असे असा यश त्याचेही आभार आणि मध्ये राहून घेतलं. एक पोवाडा ज्याने आपल्या
रणवीर यांनी सादर केला त्यांचेही आभार. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी रांगोळी काढली असेल, रांगोळीपासून ज्यांनी आणि पत्रकारांचेही आभार. या कार्यक्रम हा एकाने पूर्ण होत नसतो, तर सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं आणि महत्वाचं असतं. शिक्षकांचेही सर्वांचे इथे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जय करतो. धन्यवाद.